तर नमस्कार, सुप्रभात आणि स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवर. आज आहे 15 ऑगस्ट, म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन. तर तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण चाललो आहे बऱ्याच दिवसांनी एका रोड ट्रिपवर. महिनाभर आपला ब्लॉग वगैरे पण आला नव्हता, कारण आपला गोप्रो हिरो 8 जो होता तो डॅमेज झालेला. त्याचा डिस्प्ले काम नव्हता करत. तर रिपेअरिंगसाठी वगैरे विचारलं, पण मी ज्यांच्याकडून गोप्रो घेतला बॅक झोन, त्यांनी मला रिप्लेसमेंट कसं करायचं ते प्रॉपर सांगितलेलं. तर 2 वर्षाच्या आत आपला गोप्रो असेल आणि आपली एक्सटेंडेड वॉरंटी असेल तर आपल्याला गोप्रो रिप्लेस करता येतो. गोप्रोच्या ॲड्रेसवर पाठवला कॅमेरा. ती प्रोसिजर वगैरे आपण नंतर बघून घेऊ. आणि त्यांनी रिटर्न पाठवताना गोप्रो हिरो 10 पाठवला आपल्याला. सो अशा प्रकारे आपल्या गोप्रो हिरो 8चा हिरो 10 झाला आहे. एवढे चांगले रस्ते आहेत आणि एवढे प्रॉपर टर्न्स आहेत ना. बऱ्यापैकी सेफ घाट आहे. याच गोष्टीमुळे याला रायडर्स पॅराडाईज म्हणतात, की एका साईडला तुम्हाला लेक व्ह्यू आहे, पूर्ण प्लेन रोड विथ ट्विस्टीज आणि समोर माउंटन्स, ते पण धुक्याने भरलेले. तर आता आपण कुंडलिका व्हॅलीकडे जाणारा टर्न घेतला आहे, जो राईट टर्न आहे. हा सरळ रस्ता जातोय कुंडलिका व्हॅलीला आणि इथून आपल्याला वळायचं आहे डावीकडे. तुम्ही गुगल मॅपवर सावळा घाट जरी टाकलत ना, तरी तुम्हाला डायरेक्ट हा रोड दाखवेल. ॲक्च्युली आता बरेच लोक यायला लागलेत. मोस्टली तरी माझ्या मते सायको प्रशीलचा व्हिडिओ बघून येत असतील. कारण आता कुंडलिका व्हॅली खूप ओव्हरक्राऊड झालं आहे आणि अल्टरनेटिव्ह जागा म्हणजे त्याची ही आहे, ती म्हणजे सावळा घाट. इथून आपल्याला पूर्ण तामिणी घाटाचा व्ह्यू दिसतोय. तर आत्ता आपण पोचलो आहे बेस विलेजला, जे की आहे परातेवाडी. इथे पार्किंगची सोय आहे. हॉटेल देवकुंड व्ह्यू हे यांचं घर आहे. याच्यासमोर तुम्ही गाडी पार्क करू शकतात. 50 रुपये पर बाईक असा पार्किंगचा रेट आहे. आणि इथे तुम्हाला जेवणाची सुद्धा सोय होऊ शकते. याच्याच बरोबर डाव्या बाजूने आपल्याला या पायऱ्या उतरून खाली जायचं आहे. तर हा आहे आजचा आपला ट्रॅव्हल पार्टनर आनंदा. जाशील खाली. इथून प्रॉपर रोड आहे. या रोडनेच आपल्याला जायचं आहे. होपफुली आज पाऊस नाही पडणार. थोडं पुढे आल्यावर तुम्हाला असं गेट दिसेल छोटंसं, आणि इथे काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर याच गेटमधून आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपण या साईडने आलो आहे. आणि जर तुम्हाला येण्यात काही डाऊट असेल तर इथे ऑरेंज फिती बांधलेलं आहे. आपण आलो आहे सायको प्रशीलचा व्हिडिओ बघून, आणि त्यानेच व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आम्ही ऑरेंज रिबिन्स फॉलो करतो आहे. आणि फायनली इथे हा व्ह्यू आहे. हे तो म्हणालेला ते टकला झालेलं झाड, आणि इथे पूर्ण लेकचा वगैरे व्ह्यू आहे प्रॉपर. आणि इथून आपल्याला जायचं आहे खाली, आणि खालून अजून पुढे ट्रेक आहे. माझ्या मते अजून हाफ ॲन आवरचा ट्रेक असेल.
तर आपल्याला इथनं खाली उतरायचं आहे. तिथनं वरून आपण आलो की तेवढा पॅच थोडासा घसरण्यासारखा आहे आणि इथे पण हे सगळे दगडगोटे, म्हणजे प्रॉपर फर्म पाय ठेवायला असं काही नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे इथून चालताना थोडंसं सांभाळून चालावं लागेल. कारण अशाच ठिकाणाहून घसरण्याचा जास्तीत चान्स असतो. तर तिथनं खाली आल्यावर तुम्हाला असा काहीतरी व्ह्यू दिसेल मस्त. इथे एक वॉटरफॉल आहे आणि अजून बरेच वॉटरफॉल आपल्याला बघायचे. इथून आता चालू होतात कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या. इथून आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी जायचं आहे. बऱ्याच ठिकाणी असे शेवाळ वगैरे जमा झाले, तर बघूत कसं आहे पुढे, नाहीतर कॅमेरा ऑफ करू आपण. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात काही वाटणार नाही, पण पावसाळ्यात थोडासा बराचसा भाग निसरडा होतो. त्याच्यामुळे आपल्याला पाय ठेवायला जागा नसते. त्याच्यामुळे जरा सांभाळून चाललेलंच बरं. तर आता आपण अशा पॉईंटला आलो आहे जिकडनं आपल्याला कुठे जायचं आहे ते दिसतं. आपल्याला पोचायचं आहे इथे आणि इकडनं आपल्याला दिसणार आहे देवकुंड वॉटरफॉलचा समोरून व्ह्यू, जो की या साईडला कुठेतरी आहे. आणि अजून 2-3 वॉटरफॉल आपल्याला दिसतील. आपल्याला हा पूर्ण पार्ट उतरून तिथपर्यंत पोचायचं आहे. तर या पायऱ्या थोड्या जास्ती घसरणार आहेत कारण इथे पूर्णपणे पाणी जमा झालं आहे. तर आपण आता कॅमेरा आत ठेवूयात आणि व्यवस्थितपणे सांभाळून जाऊ. तुम्ही दुसरी टेकडी चढलात की परत असा थोडासा जंगलसारखा पॅच आहे. टेकडी चढताना बरंच घनदाट जंगल लागतं. इथून आपल्याला डावीकडे वळायचं आहे. तर आता फायनली आपल्या मागे जो पूर्ण उतार आहे तो उतरून आपण खाली आलो आहे आणि आपला व्ह्यू पॉईंट पण इथून जवळजवळ 10 मिनटावर असेल. पण इकडनं आपल्याला चांगला व्ह्यू दिसतोय. हा समोर कुठला वॉटरफॉल आहे आपल्याला माहीत नाही. इथे देवकुंड आहे आणि ही आहे पूर्ण आपली कुंडलिका व्हॅली. तर आता आलो आहे आपण टॉपच्या पॉईंटला आणि इथून थोडीफार पब्लिक आहे. खूप क्राऊड पण नाही कारण अजून तेवढं फेमस नाही झाली ही प्लेस. तर इथून आपल्याला मागे आहे देवकुंडचा व्ह्यू आणि आपल्या बरोबर समोरच्या साईडला कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू आहे. आपल्या समोर आहे देवकुंड वॉटरफॉल. इथे एक वॉटरफॉल पडतोय आणि इथे आहे बिरा लेक. लोक 15 ऑगस्ट सेलिब्रेट करत आहेत आणि बरोबर आपल्या मागे आपल्या मागच्या साईडला आहे कुंडलिका व्हॅली. तर त्याचे सगळ्याचे सिनेमॅटिक शॉट्स पण आपण दाखवणार आहे.
इथून चालू होतोय आपला कातळ टप्पा. ह्या पायऱ्या वाटत नाही आहेत पण ह्या पायऱ्या होत्या आधी आणि कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. तर इथून आपल्याला वर चढत जायचं आहे. आपण चढताना याच्यासाठी शूट करतोय की चढतानाचा व्हिडिओ शूट करणं हे जास्त सोपं असतं. इथे हा दगड जो आहे हा निसटलेला आहे पूर्णपणे. येताना काय माहिती व्यवस्थित होता असं वाटतंय. उतरणं हे कधी पण थोडंसं रिस्की आणि डिफिकल्ट असतं. चढताना आपल्याला प्रॉपर सपोर्ट घेता येतो. तर हा चालू होतोय जंगलाचा पॅच. ते भरपूर झाडं पडलेली आहेत. मध्ये 4-5 दिवस पुण्यात भरपूर पाऊस पडलेला, त्याच्यामुळे ही सगळी झाडं पडलेली असावीत. आता हे पूर्ण घनदाट जंगल जे दिसतंय ते आपल्याला उतरून जायचं आहे आणि शेवटी ज्या पायऱ्या होत्या ज्या आपण उतरलेलो त्या चढायच्या. चांगलाच घाम निघणार आहे आज आपला. तर हे ते डेन्स फॉरेस्ट आहे, बघू शकतात. जंगलाशिवाय काहीच नाही इथे. मध्ये छोटीशी एक पायवाट आहे एवढी. या आहेत आपण उतरून आलेलो कातळात कोरलेल्या पायऱ्या. ॲक्च्युली पावसाळ्यात सगळं शेवाळ जमतं म्हणून आपल्याला येणं डिफिकल्ट पडतं. ओके जाओ. उसके बाद नीचे आएगा. हाँ तर या अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत इथून. आणि तुम्ही स्पेस बघू शकतात. 1 आणि 2 माणसं सहजतेने मावतील एवढी जागा इकडे आहे. तर एक माणूस व्यवस्थितपणे जाऊ येऊ शकतो सेफली. फक्त ज्या काही निसरड्या जागा आहेत अशा याच्यात लक्ष ठेवणं गरजेचं आहे. फायनली आपण आलेलो आहे स्टार्टिंग पॉईंटला. आणि कसं वाटलं तुला? काय वाटलं? बऱ्याच दिवसांनी ट्रेक झाला. अरे बऱ्याच दिवसांनी ट्रेक झाला, मस्त. आम्ही जवळजवळ 10 मिनिट. हां, गेला 15 ऑगस्टला ट्रेक झालेला. तसा 15 ऑगस्ट 1 वर्ष कंप्लीट. 1 वर्षानंतर एक ट्रेक. आपला थोडक्यात परतीचा प्रवास चालू झाला आहे. पण आपण थोडंसं अजून एक्सप्लोअर करायचं म्हणून रिटर्न जायच्या ऐवजी उजवीकडे वळलो आहे. आणि हा आहे आपला तामिणी घाट, ज्याच्यामध्ये भरपूर सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. आपल्याकडे रायडिंग गिअर्स नाही आहेत म्हणून आपण थोडंसं आवरता हात घेऊन चालवूयात. इथे ॲक्च्युली ब्लाइंड टर्न्स भरपूर आहेत. याच्या अलीकडच्या भागात ओपन लँड होती त्याच्यामुळे टर्न्स विजिबल होते. आता हे सगळे ब्लाइंड टर्न्स आहेत. अरे यार, टेम्पो पलटी झालाय मागे. टर्न घेताना पडला असेल. टर्न घेताना हे झालं असेल रे. शायला
तर इथे आपली गाडी लावली आहे आणि बरेचसे असे छोटे छोटे वॉटरफॉल आहे तिकडे. तर इथे फ्रेश व्हायला आम्ही थांबलो, थोडं तोंड वगैरे धुतलं, पाणी पिलं आणि आता आपण ॲक्च्युली चालू करू परतीचा प्रवास. हे इथे माकड बसलं आहे, मगाशी आपल्या गाडीवर बसलेलं. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण प्रवास व्यवस्थित झाला आहे. ट्रेक पण व्यवस्थित झाली आहे आणि निसर्गाने आपल्याला पूर्णपणे साथ दिली आत्तापर्यंत. पाऊस नाही आहे, वातावरण पण चांगलं आहे, त्याच्यामुळे प्रॉपर व्यवस्थित ट्रेक झाली. आता आपण काहीतरी जेवूया वगैरे आणि डायरेक्ट घरचा रस्ता पकडू. आता आपल्या गोप्रोची बॅटरी पण एकदम कमी राहिली आहे. माझ्यामध्ये 5-10% बॅटरी बाकी असेल. आणि हा व्लॉग आपण इकडेच संपवूया आता आणि लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये कुठल्या तरी नवीन ठिकाणी आणि नवीन ॲडव्हेंचर घेऊन.